नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेवाल्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आनंदाची बातमी म्हणजे अशी की भरपूर जणांना जे शेवटचे पैसे आहेत ते ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात आले होते. तेव्हापासून जे आहे त्यांना एकही रुपया आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत आलेला नाही. कोणाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाले, कोणाला मार्च महिन्यामध्ये मिळाले, पण असे भरपूर जिल्हे बाकी आहेत अजून की ज्यांना पैसे ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून अजूनपर्यंत मिळालेले नाही. तर त्यांच्यासाठी आज एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी कोणती आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेवाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. की आनंदाची बातमी म्हणजे अशी की आज म्हणजे कालपासून 6 एप्रिलपासून जे आहे या बाल संगोपन योजनेच्या निधीला वितरणास सुरुवात झाली आहे. जो 140 कोटी रुपयांचा जो GR आला होता, जो निधी मंजूर झाला होता, त्याच्या वाटपास आता 6 एप्रिलपासून जे आहे ते सुरुवात झालेली आहे. भरपूर जणांना 6 एप्रिलला पैसे आले नाही. संध्याकाळपासून जे आहे सुरुवात झालेली होती, पण भरपूर जणांना पैसे मिळालेले नाही. तर त्यांनी 7, 8, 9 या 9 तारखेपर्यंत वाट बघा. हे जे पैसे आहेत ते 4 ते 5 दिवस वाटप सुरू राहतात. तर 6 एप्रिलपासून जे आहे या 140 कोटीच्या निधीला, या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेला ज्या वाटपाला आहे ती सुरुवात झालेली आहे. जे 140 कोटीचा जो निधी आहे जो मंजूर झाला होता 27 मार्चला, तर त्या 140 कोटीचा तो निधी आत्ता या 6 एप्रिलपासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून जे आहे 5 वाजल्यापासून जे आहे ते या निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी वाट बघा 2 ते 3 दिवस. 7, 8, 9 तारखेपर्यंत वाट बघा. जर नाही आले तर मला कॉल तुम्ही करू शकता. ठीक आहे. किंवा व्हॉट्सअप करू शकता, किंवा या कमेंट्समध्ये तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी अशी की जे आहे कोणाला समजा मदत करायची असेल मला, तर या QR कोडवरती मदत करा. ज्यांनी शक्यतो 100 रुपये 200 रुपये जेवढं मदत झाली तेवढं करा. कारण कसं आहे, मला पण मुलं बाळ आहेत, मला पण परिवार आहे, मला पण सांभाळावं लागते. कारण यूट्यूबपासून अजून मला पेमेंट जे आहे ते अजून चालू झालेले नाही आहेत. आणि कसं आहे, ज्यांना मदत करायची असेल त्यांनी करा. मी अशी जबरदस्ती कोणाला करत नाही की मदत करावा म्हणून. कारण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. बालसंगोपन योजनेवरती मी जास्त भर देतो. कारण कसं आहे, कोणाचे आईवडील मरण पावतात, तर कसं आहे त्यांना पैशाची फार गरज असते. म्हणून जे आहे मी या बालसंगोपन योजनेमध्ये कसं आहे भर देतो. आणि कसं आहे, मला पण परिवार आहे, मला 2 मुलं आहेत, पत्नी आहे, माझा परिवार आहे. तर मला पण पैशाची थोडीफार गरज असते. तर ज्यांनी जेवढं शक्य झालं तेवढी मला मदत करा या QR कोडवरती. ज्यांना जर समजा कॅन नसेल होत तर मला या नंबरवरती व्हॉट्सअपमध्ये हाय करा आणि हायच्या खाली QR कोड म्हणून असं लिहा. मी तुम्हाला QR कोड सेंड करून देईन. ठीक आहे. तर मला जेवढं शक्यतो 50 रुपये 100 रुपये 200 रुपये जेवढी तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल तेवढे तुम्ही मदत मला करू शकता. ठीक आहे. तर मंडळी, जे 140 कोटीचा जो निधी मंजूर झाला होता त्याचा वाटपास 6 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.